गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज सकाळी सकाळी उठून मी सगळ्या जेवणाला तुपाची फोडणी देऊन जेवण बनवलं होतं, कारण आज होता पप्पांचा महाळ. पप्पा म्हणजेच माझे सासरे, पण ते मला वडिलांसारखेच होते आणि त्यांना माझ्या हातचं स्पेशली पिठलं भाकरी खूप जास्त आवडायची. आणि पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे हे मम्मा अलिबागमध्ये दरवर्षी बनवतातच, पण आम्ही दोघंसुद्धा इकडे त्यांच्यासाठी स्पेशली घास ठेवतो. त्यामुळे मी आज मस्त त्यांचं फेवरेट पिठलं भाकरी बनवलं होतं, घेवड्याची शेंगसुद्धा बनवली आणि थोडासा ब्रेक घेऊन फ्रूट्स खाऊन घेतले. आज फ्रूट्समध्ये मी सीताफळ, बदाम खाल्ले आणि डाळिंबसुद्धा खाऊन घेतलं. त्यानंतर आज स्वीटमध्ये मी बनवली होती खीर. मस्त तूप टाकून, वेलची पूड टाकून आज स्पेशल खीर बनवली होती. आणि मग मी करून घेतल्या भाकऱ्या. तोपर्यंत सागरने मस्त देवपूजा करून घेतलेली होती. त्यानंतर आम्ही पप्पांच्या फोटोचं पूजन करून घेतलं, हार घालून घेतला, दिवा धूप अगरबत्ती केला आणि दोघांनीही अगदी मनापासून नमस्कार केला आणि दोघांनीही आम्ही नैवेद्य भरायला घेतले. नैवेद्यामध्ये जे काही आम्ही बनवलं होतं ते सगळं भरलं. घरच्या देवासाठी, पप्पांच्या फोटोसाठी आणि घरावरती ठेवण्यासाठी असे आम्ही 3 नैवेद्य बनवले होते. आणि आम्ही टेरेसवरती एक घास ठेवून आलो. त्यानंतर थोडीशी रेस्ट करून मी निघाले होते आज गरबा वर्कशॉपसाठी. येस, आणि उन्हाचं प्रमाण इतकं वाढलं होतं की सनकोट, स्कार्फ, घामासाठी रुमाल आणि पाण्याची बॉटल मस्ट आणि गॉगल तर हवाच हवा. अशी परफेक्ट रेडी होऊन मी निघाली वर्कशॉपसाठी. आणि तिथे गेल्यानंतर सेल्फी व्हिडिओ तर बनतोच, सो घेतला आणि आमची प्रॅक्टिस स्टार्ट झाली. ठीक आहे, सेकंड डे होता माझा. मस्त मजा तर येत होती, आम्ही खूप चुकतसुद्धा होतो आणि गरमी इतकी होती की मी कूलर सोडत नव्हते. माझा सेकंड डेच होता, बट आय डीड माय बेस्ट आणि खूप छान प्रॅक्टिस झाली. त्यानंतर मी घरी आले, गरमागरम चहा घेतला, मस्त गरम पाण्याने आंघोळ करून, स्किन केअर करून